नमस्कार मित्रांनो, मुंबईतील कुटुंबाची एक थरारक कहाणी या कथेचा हा भाग 3 आहे. जर तुम्ही कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज आधी बघावेत. ह्या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या 3ऱ्या भागाला आता सुरुवात करू. अहो, हे पूर्वाला काय होतं इथे आल्यापासून? ती अशी का वागतीये? सरिताने काळजीने भूषणला विचारलं. बघितलंस ना तू, म्हणूनच मी तिला ते भयकथांचं पुस्तक देत नव्हतो. हे सगळे तिचे भास आहेत आणि त्या जागा नवीन, ती सुद्धा इतकी मोठी. तिच्या आयुष्यात ती इतक्या मोठ्या जागेत पहिल्यांदाच आली असेल. तीच काय, आपण सुद्धा इतक्या मोठ्या जागेत पहिल्यांदाच राहत आहोत. त्यात इथे ही इतकी शांतता. आपल्याला स्वतःला चुकल्यासारखं वाटतंय तर तिचं काय घेऊन बसलीयस? आणि तसंही आत्ता तरी आपण फक्त काही दिवसांसाठी आलो आहोत. काही दिवसांनी परत जाणारच आहोत. होईल सर्व ठीक, भूषण म्हणाला. संध्याकाळी पूर्वाला जाग आली. ती तशी आता बरी वाटत होती. ती संध्याकाळ तिने आराम करण्यातच घालवली. रात्रीचं जेवण झालं तसे सर्वजण झोपी गेले. रात्री साधारण 1च्या सुमारास पूर्वाला जाग आली. तिने डोळे उघडून आपल्या खोलीभर नजर फिरवली तर तिच्या खोलीमध्ये एक निळसर प्रकाश पसरला होता. ते पाहून पूर्वा उठली आणि तिने एक नजर बाहेर सुद्धा टाकली. तसे तिला तोच प्रसंग पुन्हा आठवला. तिला तिच्या समोर आलेला तो भयानक चेहरा आठवला. तसे तिच्या शरीरावर शहारा आला. तिला पुन्हा अंधारात काही हालचाल जाणवली. एक वृद्ध स्त्री पाठीमधून वाकून काठीच्या साह्याने चालत असलेली तिला नजरेस पडली. ही कोणे आणि एवढ्या रात्री इकडे काय करतीये? कोणी चोर वगैरे तर नाही घुसलं घरात? कदाचित ही म्हातारी चोरी करायलाच आली असेल. पण ही तर एवढी म्हातारी आहे की तिला काठीशिवाय चालता सुद्धा येत नाहीये. मग ती चोरी काय करणार आणि पळणार तरी कशी? पूर्वाच्या मनात विचार चमकून गेले. पूर्वा ती म्हातारी आता काय करते ते पाहण्यासाठी तिकडेच उभी राहिली. ती म्हातारी आपल्याच गतीने चालत होती. तेवढ्यात समोर एक माणूस आला. अंधारात पूर्वाला त्या माणसाचा चेहरा नीट दिसला नव्हता, पण त्या माणसाची उंची साधारण 5 फूट 9 इंच आणि बांधा भक्कम होता. तो त्या म्हातारी बरोबर काहीतरी बोलत होता. त्यानंतर रागाने त्या माणसाने त्या म्हातारीची काठी घेऊन तिला जमिनीवर पाडलं आणि तेवढ्यात तिला मारायला समोरून 4-5 माणसं आली. त्यांनी त्या म्हातारीचा गळा आवळून तिला मारायला सुरुवात केली. हे सर्व पूर्वाच्या डोळ्यांसमोर घडत होतं, पण भीतीने तिची बोबडीच वळली होती. तिच्या घशातून आवाजच निघत नव्हता. पूर्वाला हे सर्व आधी सुद्धा कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. काही वेळ गेला तसे तिला दिसलं की ती म्हातारी आता जमिनीवर मरून पडली होती. मग त्या माणसांनी त्या म्हातारीचं प्रेत उचलून घेतलं आणि मग ते बागेच्या दिशेने घेऊन गेले. आणि त्या क्षणी पूर्वाला आठवलं की तिने हे सर्व आधी कुठे पाहिलं होतं. पूर्वाने बाहेर पाहिलं, पण आता तिकडे कोणीच नव्हतं. ती म्हातारी, ती सर्व माणसं, सर्व काही गायब झालं होतं. ती पुन्हा मागे आपल्या बेडकडे वळणार तेवढ्यात तिला असा आवाज कानावर पडला आणि हळूहळू तो आवाज वाढू लागला आणि वातावरणात घुमू लागला. पूर्वाने त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं तेव्हा तिला दिसलं की एक पुसटशी आकृती त्या झोक्यावर बसून झोके घेत होती. पूर्वा तिकडेच बघून ते नक्की कोण आहे हे बघायचा प्रयत्न करत होती. हळूहळू त्या झोक्याचा वेग वाढला आणि हळूहळू त्या आकृतीचा चेहरा सुद्धा स्पष्ट होऊ लागला. अचानक त्या आकृतीचा चेहरा स्पष्ट झाला आणि पूर्वाला दिसलं की तीच म्हातारी झोक्यावर जोर जोराने झोके घेत होती, जिच्यावर आत्ताच काही लोकांनी हल्ला केला होता आणि ती गतप्राण झाली होती. ते दृश्य बघून तिच्या मस्तकात एक भीतीची लाट पसरली. ती प्रचंड घाबरली. नक्की हे सर्व काय सुरू आहे? हे सत्य आहे की मला भास होत आहेत? हे पूर्वाला काही केल्यास समजत नव्हतं.
हळूहळू झोक्याचा वेग कमी झाला आणि आता ती म्हातारी झोक्यावरून खाली उतरली. पूर्वाच्या मनात इच्छा असून सुद्धा ती जागची हलू शकत नव्हती, ओरडू शकत नव्हती. ती म्हातारी आता पूर्वाच्या दिशेने येऊ लागली. काहीच वेळात ती पूर्वाच्या खोलीच्या खिडकीच्या खाली आली आणि तिथेच उभी राहून काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटली, जे पूर्वाला इकडे कानात स्पष्ट ऐकू आलं. तुला सांगितलं होतं ना की ही जागा माझी आहे, इकडून निघून जा, पण तू नाही गेलीस. आता भोग आपल्या कर्मांची फळं. भीतीने पूर्वाचं तोंड उघडलं होतं. अचानक त्या म्हातारीचं काळ्या धुरात रूपांतर झालं आणि तो धूर पूर्वाच्या उघडलेल्या तोंडातून आत तिच्या शरीरात गेला. तशी पूर्वा पाठीमागे पडली आणि तिचे डोळे बंद झाले. साधारण 5 मिनिटं ती त्याच अवस्थेत होती. त्यानंतर जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिचे डोळे संपूर्ण काळे झाले होते आणि एक विचित्र हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरलं होतं. ती रात्र तशीच सरली. सकाळी नेहमीप्रमाणे कुसुम आणि परश्या दोघे कामाला आले होते आणि पूर्वाला आवडतं म्हणून आज नाश्त्यासाठी काही अंडी आणि ऑमलेट केलं होतं. नाश्ता करण्यासाठी सरिताने पूर्वाला आवाज दिला, पूर्वा, ए पूर्वा, बेटा नाश्ता करायला खालती ये. तसे पूर्वा आपल्या खोलीतून बाहेर आली. तेव्हा तिने पदरासारखी डोक्यावर ओढणी घेतली होती आणि ती कमरेतून थोडी वाकून चालत होती. तिचं ते विचित्र रूप पाहून सरिताला हसू आलं. जिन्यावरून कठड्यांना धरत धरत पूर्वा जिना उतरत होती. तसे तिला पाहून सरिता म्हणाली, काय ग पूर्वा, हे काय, अशी म्हाताऱ्या आजीसारखी का चालत येतेस? सरिताच्या बोलण्यावर पूर्वाने एक जळजळीत कटाक्ष टाकला, पण सरिताच्या ते लक्षात आलं नाही. काही नाही, पाठ दुखतीये, पूर्वा म्हणाली. पूर्वाचा आवाज आता बदलला होता. काय ग, तुझ्या आवाजाला काय झालं? भूषणने विचारलं. काही नाही, आवाज बसलाय, पूर्वा घोगऱ्या आवाजात म्हणाली. बरं, ठीक आहे, मी येऊ का तुला खाली उतरवायला? भूषणने विचारलं. तसे पूर्वाने हातानेच नको असा इशारा केला. हळूहळू पूर्वा चालत ब्रेकफास्ट टेबलाजवळ आली. खुर्चीवर बसून तिने आधी एक, मग दुसरं, मग तिसरं अशी 6 उकडलेली अंडी खाल्ली. त्यानंतर तिने 3 ऑमलेट सुद्धा खाल्ली. तिचं हे असं खाणं पाहून सगळेच चकित झाले. तसे सरिता म्हणाली, पूर्वा, बास कर, नाहीतर पोटात दुखेल. आणि सरिताने तिच्या समोरचं ताट काढून घेतलं. पूर्वाने पुन्हा एकदा सरिताकडे रागाने पाहिलं आणि टेबलावरील एक ताट जमिनीवर फेकून दिलं. पूर्वाचं ते विचित्र वागणं पाहून सरिता चिडली आणि म्हणाली, काय झालंय तुला? तू अशी का वागतीयेस? मला भूक लागली होती. किती दिवस झाले मी काही खाल्लेलं नाही आणि तू मला खाऊन सुद्धा देत नाहीस, पूर्वा आपल्या भसाड्या आवाजात म्हणाली. किती दिवस म्हणजे? काल रात्री तर तू पोटभर जेवलीस आणि आत्ता सुद्धा एवढं खाल्लंस. जर अपचन झालं तर परत पोट दुखतंय म्हणून ओरडत बसशील, सरिता म्हणाली. आता सरिता भूषणकडे पाहत म्हणाली, अहो, मी काय म्हणते, आपण परवा निघायचं का? तुमची रजा पण संपेल ना आता? तसे पूर्वा मध्येच म्हणाली, आता कोणीही कुठेही जायचं नाही. जेव्हा जायला सांगत होते तेव्हा नाही गेलात तुम्ही आणि आता या घरातून तुम्ही कुठेही जाऊ शकणार नाही, पूर्वा त्याच घोगऱ्या आवाजात म्हणाली. तुला काय वेड लागलंय का? काही पण काय बोलतीयस तू मगासपासून? तू जरा जास्तच बोलतीयस. तू घरी चल, मग तुला दाखवते, सरिता पूर्वावर चिडून म्हणाली. त्यावर पूर्वा हसली आणि म्हणाली, सांगितलं ना तुम्हाला, आता इकडून कोणीही कुठेही जाऊ शकणार नाही. इतके बोलून पूर्वा उठली आणि हसत हसत ती आपल्या खोलीच्या दिशेने निघाली. सरिता आणि भूषण दोघे सुद्धा तिच्या त्या वाकून चालणाऱ्या आकृतीकडे पाहत होते. पूर्वा आपल्या खोलीमध्ये आली आणि आरशासमोर उभी राहिली. तेव्हा त्या आरशामध्ये त्या म्हातारीचं प्रतिबिंब दिसत होतं. नऊवारी साडीचोळी, डोक्यावर पदर, चेहऱ्यावर सुरकुत्या, कानात कुड्या, कपाळावर गोंदण, काळे डोळे, तोंडात दात नसल्यामुळे झालेला तोंडाचा चंबू, हातात काठी आणि सर्वांगाला लागलेली माती. पूर्वा एकटक त्या आरशात पाहत हसत होती
आणि त्या घोगऱ्या आवाजात बोलत होती. मी कोणाला नाही सोडणार. त्यांनी मला मारलं, माझी जमीन घेतली. या पोरीला मी खूप इशारे दिले, इथून जायला सांगितलं. तिला माझ्याबरोबर जे काही घडलं होतं ते सुद्धा दाखवलं, पण नाही गेली ती. आता यांना सुद्धा रंगराव जवळ पोचवणार मी. जसं त्याला मारून लटकवलं होतं तसं यांना सुद्धा लटकवणार. ही जागा माझी आहे. इकडे कोणी सुद्धा येऊ शकत नाही, आणि जर आलंच तर त्यांचा मुर्दा पडल्याशिवाय राहणार नाही. इतके बोलून पूर्वा हसू लागली आणि हे सर्व दृश्य बाहेर उभ्या असलेल्या सरिताने पाहिलं आणि एक भीतीची लाट तिच्या संपूर्ण शरीरातून आर पार झाली. सरिता प्रचंड घाबरली. खरं तर सरिता पूर्वाला समजवण्यासाठी आणि तिला अजून काही त्रास होतोय का ते पाहण्यासाठी तिच्या मागोमाग आली होती, आणि ती हे सर्व भयंकर दृश्य पाहून आल्या पावलीच परत खाली पळाली. घाबरून ती तिच्या खोलीमध्ये आली आणि तिने दरवाजा बंद केला. खोलीमध्ये भूषण बेडवर बसून मोबाईल पाहत होता. सरिताला असं घाबरून पळत येऊन दरवाजा बंद करताना पाहून तो जागेवरून उठला आणि सरिताकडे आला. भीती आणि पळत आल्यामुळे सरिताचा श्वास वाढला होता. सरिता, सरिता, तू ठीक तर आहेस ना? काय झालं काय? बस इकडे आधी आणि हे पाणी घे. पाण्याचा ग्लास पुढे करत भूषण म्हणाला. तसे सरिताने भूषणच्या हातातून पाण्याचा ग्लास घेतला आणि ती घटा पाणी पिऊ लागली. अगं हो सावकाश, आणि अशी भूत पाहिल्यासारखी का पळत आलीस तू? सर्व ठीक आहे ना? तू पूर्वाच्या मागे गेली होतीस ना? ती ठीक आहे ना? भूषणने एका पाठोपाठ एक असे प्रश्न विचारले. भूषण, भूषण, अहो ती आपली पूर्वा नाहीये, ती दुसरीच कोणीतरी आहे, कापऱ्या आवाजात सरिता म्हणाली. काय? तू काय बोलतीयस? तुला तरी समजतंय का? पूर्वा आपली पूर्वा नाही आणि ती दुसरी कोणीतरी आहे म्हणजे काय? भूषणने चिडून विचारलं. मी पूर्वाला समजवण्यासाठी तिच्या रूमच्या दिशेनं गेले होते. मी तिच्या खोलीचा दरवाजा उघडणारच होते. इतक्यात आतून मला कोणीतरी बोलत असल्याचा आवाज आला. तो आवाज वेगळाच होता, म्हणून मग मी दार हलकसं बाजूला करून पाहिलं तर पूर्वा आरशासमोर उभी होती. पण आरशात तिचं प्रतिबिंब नव्हतं. आरशात एक म्हातारी दिसत होती. ती कमरेतून वाकलेली होती, जशी आज पूर्वा वाकली होती अगदी तशीच. आणि ती बडबडत होती, कोणाला सोडणार नाही, रंगरावला मारला तसे सर्व मरणार. सरिता घाबरून बोलत होती. काय? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? काय बोलतीयस? अगं आपली पूर्वा ती. उगाच काही पण वेड्यासारखं बोलू नकोस, चिडून भूषण सरिताला म्हणाला. मी काही पण बोलत नाहीये, जे डोळ्यानं पाहिलं तेच सांगतीये. ती आरशात जी म्हातारी होती ती आणि पूर्वा एक सारख्या उभ्या होत्या. त्या म्हातारीच्या डोक्यावर सुद्धा पदर होता आणि पूर्वा सुद्धा सकाळी डोक्यावर ओढणी घेऊन आली होती. पूर्वाने तिची कंबर दुखत आहे म्हणून ती वाकून चालतीये असं आपल्याला सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात तसं काहीही नाहीये. तिची कंबर वगैरे काहीही दुखत नाहीये, कारण ती म्हातारी सुद्धा अगदी तशीच वाकून उभी होती. एवढंच कशाला, आत्ता पूर्वा आपल्या डोक्यावरून हात फिरवत असतानाच ती आरशातील म्हातारी सुद्धा तेच करत होती. आता मला सांगा, हे कसं शक्य आहे? सरिता चिडून म्हणाली. छे, काहीतरीच. मला नाही विश्वास बसत तू जे बोलतीयस त्यावर. अगं ती आपली पूर्वाच आहे, भूषण काकुळतीने म्हणाला. माझ्यावर विश्वास नाही ना? मग तुम्ही सुद्धा एकदा तिला वरती पाहून या. ती झोपली असेल तर एकदा तिला आरशासमोर उभी करून आरशात पहा. अहो पूर्वा माझी सुद्धा लेक आहे, पण तिला अशी काही बाहेरची बाधा झाली असेल तर ते मी नाही बघू शकत. इतके बोलून सरिता रडू लागली. हे बघ सरिता, तू शांत हो. अगं कालपर्यंत तू तांडेलच्या बायकोला नावं ठेवत होतीस आणि आज तूच हे सगळं बोलतीयस, भूषण तिची समजूत काढत म्हणाला. हो, कारण आधी मला वाटत होतं की पूर्वा जे काही सांगतीये ते सर्व तिचे भ्रम आहेत आणि आपल्याला वाटलं की ते पुस्तक वाचल्यामुळे तिला असं होतंय. पण आता सर्व परिस्थिती समजली आहे. आपण लवकरात लवकर इकडून निघून जाऊ. हे घर आपण विकून टाकू. नको मला हे सर्व, सरिता रडत म्हणाली. अगं असं काय करतेयस सरिता? बरं ठीक आहे,
एकदा मी स्वतः पूर्वासोबत बोलतो, मग ठरवू पुढे काय करायचं ते. मग तर झालं, भूषण म्हणाला आणि तो पूर्वाच्या रूमकडे जायला वळाला. पूर्वा, पूर्वा, भूषणने आवाज दिला, पण पूर्वाकडून कसलाच प्रतिसाद आला नाही. तसे भूषण वरती तिच्या खोलीमध्ये गेला आणि त्याने पाहिलं तर पूर्वा खोलीत कुठेच नव्हती. अरे, पूर्वा कुठे गेली हा विचार करत तो बाहेर आला तर समोर त्याला कुसुम दिसली. तसे भूषणने तिला विचारलं, कुसुम, तू पूर्वाला पाहिलंस का? पण कुसुमने नकारार्थी मान हलवली. काय मुलगी आहे, गेली कुठे न सांगता ही, असे म्हणत भूषण अंगणात आला. तिकडे परशा झाडांना पाणी घालत होता. तसे भूषणने परशाला सुद्धा विचारलं, परशा, तू पूर्वाला पाहिलंस का? होय मालक, त्या बागेत गेल्यात, परशा म्हणाला. तसे पळतच भूषण बागेत आला. त्याने बागेत सर्वत्र नजर फिरवली. तसे बागेच्या शेवटी एका आंब्याच्या झाडाखाली पूर्वा झोपली असल्याचं त्याला नजरेस पडलं. तिला पाहून भूषणच्या जीवात जीव आला, पण तो हा असला प्रकार पाहून जरा दचकलाच होता. पूर्वा, त्याने लांबूनच आवाज दिला, पण त्याचा आवाज ऐकून सुद्धा पूर्वाने काहीच हालचाल केली नाही. भूषण हळूहळू पुढे आला. पूर्वा, ए पूर्वा, अशी इकडे का झोपलीयस? भूषणने विचारलं. तशी पूर्वा अचानक त्याच्याकडे वळाली. तिचा चेहरा एका म्हातारीच्या चेहऱ्यासारखा दिसत होता. तिच्या चेहऱ्याला माती लागली होती. ते दृश्य पाहून भूषण 1-2 पावलं मागे सरकला. काय झालं बाबा? पूर्वाने त्याच घोगऱ्या आवाजात विचारलं. तसे धीर करून भूषण पुढे आला आणि त्याने पूर्वाला पुन्हा विचारलं, अगं पूर्वा, तू इकडे अशी का झोपलीयस? इकडे का? इकडेच तर माझा शेवट केला ना त्यांनी, मग मी अजून कुठे जाणार? पूर्वा म्हणाली आणि हसू लागली. ती काय बोलली ते भूषणला काहीच समजलं नाही. तसे त्याने विचारलं, म्हणजे काय बोलतेस तू? मला काहीच समजत नाहीये, भूषण म्हणाला. काही नाही, पण तुम्ही इकडे कशाला आलात? पूर्वाने विचारलं. अगं, तू तुझ्या खोलीत दिसली नाहीस म्हणून तुला पाहायला आलो मी. किती छान जागा आहे ना ही, भूषणने विचारलं. पण त्यावर पूर्वा काहीही बोलली नाही. रंगराव काका नसते तर हे घर आणि ही जागा माझ्या नावावर झालीच नसती आणि आपल्याला एवढं मोठं घर मिळालंच नसतं, भूषण म्हणाला. तसे एका जळजळीत नजरेने पूर्वाने त्याच्याकडे पाहिलं. चल जाऊया घरी, आई वाट पाहत असेल ना, पण त्याआधी आपण एक सेल्फी घेऊ, असे म्हणून भूषणने मोबाईल काढला आणि सेल्फी घेतला. तेवढ्यात तिकडे परशा आला आणि त्याने निरोप दिला की सरिता त्यांना बोलवत आहे. तसेही त्यांचे फोटो काढून नुकतेच झाले होते, पण अचानक सरिताचा निरोप आल्याने ते काढलेले फोटो न पाहता भूषणने फोन खिशात ठेवला आणि पूर्वाला घेऊन तो घरी येऊ लागला. पूर्वा, पाठ कंबर खूप दुखत असेल तर अशी बाहेर फिरत जाऊ नकोस. तू जर अशी वाकून चालायला लागलीस तर अजून दुखू लागेल तुला, भूषण म्हणाला. काहीच वेळात पूर्वा आणि भूषण घरी आले. हॉलमध्ये सरिता त्यांचीच वाट पाहत होती, पण पूर्वाला पाहून सरिताचे धाबेच दणाणले होते. तिने जसं पूर्वाकडे पाहिलं तसे तिला तीच म्हातारी दिसली जी तिने पूर्वाच्या खोलीत आरशात पाहिली होती. आहो, चला जरा बोलायचंय, सरिता म्हणाली आणि ती बेडरूममध्ये निघून गेली. पूर्वा बेटा, तू वर जा. आजचा दिवस आराम कर. वर खाली करू नकोस. जेवण वगैरे सर्व आम्ही वरच पाठवू, भूषण म्हणाला आणि तिच्या खोलीमध्ये गेला. त्याने पूर्वाला बेडवर झोपवलं आणि खोलीबाहेर येऊन त्याने खोलीचं दार लावून घेतलं आणि तो खाली त्यांच्या खोलीमध्ये आला आणि त्याने त्यांच्या खोलीचं दार सुद्धा लावून घेतलं. पूर्वाने ते पाहिलं आणि ती त्यांच्या दाराजवळ जाऊन उभी राहिली. पाहिलं का तिचं खरं रूप? सरिताने विचारलं. हे बघ सरिता, तुला वेड लागलंय. ती आपली मुलगी आहे. पूर्वा, तू काहीतरी विचार करू नकोस, समजलं का? भूषण म्हणाला. अहो, मी पाहिलंय तिला. आरशात पाहताना तिचं खरं रूप मला दिसलंय. माझं जरा ऐका. मला माहीत आहे तुमचा या गोष्टींवर विश्वास नाही बसणार. आज रात्री तुम्ही तिला आरशासमोर उभे करा, म्हणजे तिचं खरं रूप तुम्हाला सुद्धा दिसेल, सरिता म्हणाली. आणि इकडे त्यांच्या खोलीबाहेर उभ्या असलेल्या पूर्वाने ते ऐकलं आणि ती पुन्हा आपल्या खोलीमध्ये निघून गेली. तिचं दुपारचं आणि रात्रीचं जेवण तिच्या खोलीमध्येच दिलं गेलं.
रात्रीचं जेवण झाल्यावर जेव्हा भूषण सरिताच्या सांगण्यानुसार पूर्वाच्या खोलीमध्ये गेला तेव्हा पूर्वाने झोपेचं सोंग घेतलं होतं. भूषणने आत डोकावून पाहिलं तर मोठा दिवा बंद होता आणि रात्री लावण्यात येणारा निळा दिवा सुरू होता. ते पाहून तो तसाच दरवाजा बंद करून खाली आला. इकडे पूर्वाने डोळे उघडले आणि बंद दरवाजाकडे ती एकटक काही वेळ पाहू लागली. पाहिलं का? सरिताने विचारलं. नाही पाहिलं, ती झोपलीये, भूषण म्हणाला. नाही, ती झोपलेली नाहीये. झोपेचा सोंग घेतला असेल तिने. मला तर फार भीती वाटतेय भूषण. शिवाय या घरात देव सुद्धा नाहीत, म्हणून मी कुसुमला उद्या गावात असलेल्या देवळातील देवाचा अंगारा घेऊन यायला सांगितलंय. सरिताचं ते बोलणं ऐकून भूषण पोट धरून हसू लागला. सरिता, अगं कालपर्यंत तू नावं ठेवत होतीस आणि आज तूच ते अंगारे आणि धुपारे मागवलेस, भूषण हसत म्हणाला. हो, हसा, तुमचं काय जातंय? ती माझी लेक आहे. तिला काही झालं तर मी सहन करू शकणार नाही. काहीही झालं तरी मी आई आहे तिची. त्यामुळे उद्या मी तिला अंगारा लावणार. मग बघा माझी लेक कशी बरी होईल. तिच्या मागे काय लागलंय काय माहीत. कोणत्या म्हातारीनं कब्जा केलाय माझ्या लेकीवर. देवा, तिला सोडव या सर्वातून लवकर. इतके बोलून सरिता रडू लागली. ते पाहून भूषणने हसणं थांबवलं आणि तो तिची समजूत घालू लागला. हे बघ सरिता, शांत हो. तू मागवलायस ना अंगारा, ठीक आहे. उद्या तो आपण तिला लावू आणि परवा निघू घरी, भूषण म्हणाला आणि ते झोपी गेले. रात्री साधारण 12:30च्या सुमारास अचानक कसल्या तरी आवाजाने सरिताला जाग आली. सरिताने कानोसा घेतला. तिला कोणीतरी काठी टेकून चालत आहे असा आवाज येऊ लागला. सरिता सावध झाली आणि तिने दार हलकेच उघडून पाहिलं आणि समोरचं दृश्य पाहून एक थंड भीतीची लाट सरिताच्या पूर्ण शरीरातून गेली. ती खूप घाबरली. समोर पूर्वा उजव्या हातात काठी आणि डाव्या हातात एक टॉर्च आणि खांद्यावर एक झोळी घेऊन घराच्या बाहेर पडत होती. ते पाहून सरिताने भूषणला उठवण्याचा प्रयत्न केला. भूषण, भूषण, अहो उठा ना. पूर्वा बघा बाहेर गेलीये. तिला घेऊन यावं लागेल. भूषण. पण भूषण गाढ झोपेत होता. कसा कोण जाणे, पण तो उठतच नव्हता. ठीक आहे, राहा तुम्ही असे झोपेत. मीच जाते आणि माझ्या लेकीला घेऊन येते. तसं पण एवढ्या रात्री ती कुठे गेली आहे हे मला जाऊन पाहावंच लागेल. देवा, माझ्या लेकीचं रक्षण कर. हात जोडून देवाला प्रार्थना करून सरिता पूर्वाच्या मागे निघाली. पूर्वा अंधारामध्ये पायाखालचा रस्ता अगदी माहीत असल्यासारखी चालत होती. जणू काही हा तिचा नेहमीचा रस्ता होता आणि इकडचे सर्व काही तिला माहीत आहे अशीच ती चालत होती. अंगण पार करून पूर्वा आता बागेच्या दिशेनं निघाली होती. बागेत जाण्यापूर्वी पूर्वाने मागे वळून पाहिलं. तसे सरिताने पटकन बाजूला असलेल्या झाडीचा आधार घेत स्वतःला लपवलं. पूर्वा पुन्हा पुढे बघून चालू लागली. सरिता अंधार असल्यामुळे ठेचकाळत तिच्या मागे चालत होती. काही वेळाने पूर्वा एका झाडाखाली थांबली. तिने मागे पुढे पाहिलं तसे सरिता पुन्हा एका झाडाचा आधार घेऊन अंधारात लपून बसली. पूर्वाने काही लाकडं जमा केली आणि त्या झाडाखाली एक शेकोटी पेटवली. त्या शेकोटीमध्ये तिचं रूप अजूनच भयानक दिसत होतं. शांत स्वभावाची पूर्वा आता राक्षसी दिसू लागली होती. तिचे डोळे पूर्ण काळे झाले होते. त्वचा पूर्ण सफेद पडली होती. ती तोंडातून काहीतरी पुटपुटत होती. तिचे केस मोकळे सोडलेले होते आणि ते चेहऱ्यावर आले होते. तिचं ते रूप पाहून सरिताची बोबडीच वळली होती. काही वेळाने पूर्वाने आपल्या झोळीमधून शर्टचा एक तुकडा आणि काही केस तसेच एक साडीचा तुकडा आणि पुन्हा काही केस बाहेर काढले. सरिताला थोडा संशय आला. तिने आपली साडी तपासली आणि तिला धक्काच बसला, कारण तो साडीचा तुकडा हा तिच्या साडीचा होता. पण हा तुकडा पूर्वाने कधी कापला आणि ते केस ते कसे मिळाले तिला? याचा अर्थ आम्ही झोपलो होतो तेव्हा पूर्वा आमच्या खोलीत आली होती. सरिता विचार करत पुढे काय होतंय ते पाहू लागली. ते दोन्ही तुकडे आणि केस पूर्वाने 2 काळ्या बाहुल्यांना बांधले.
आता पूर्वाने हळद कुंकू आणि बुक्का एकत्र करून त्याचं रिंगण केलं आणि त्या बाहुल्या रिंगणात ठेवल्या आणि काही मंत्र पुटपुटू लागली. अधिष्ठान सुरू झालं तसे काही कावळे तिच्या भोवती जमा झाले आणि तिच्याकडे पाठ फिरवून इकडे तिकडे पाहू लागले. जणू काही ते तिचे रक्षक होते आणि तिच्या यज्ञामध्ये कोणताही खंड पडू नये याची ते जणू काळजी घेत होते. हा सर्व प्रकार पाहून सरिताचे पाय भीतीने कापू लागले. ती हळूच परत फिरली आणि काही अंतर जाऊन ठेचकाळून पडली. अनाहूतपणे तिच्या तोंडातून आवाज आला. तसे काही कावळे त्या आवाजाच्या दिशेनं निघाले. ते कावळे येताना पाहून ती घाबरली आणि पळू लागली. तसे तिच्या मागून एक घोगरा आवाज त्या शांत वातावरणात घुमला. परत या रे, जाऊ दे तिला, तशी सुद्धा ती जास्त दिवस नाही जगणार आता. आणि एक किन्नरी हास्य त्या वातावरणात घुमलं. सरिता घाबरून धडपडत घरामध्ये आली आणि ती थेट आपल्या खोलीमध्ये आली आणि तिने दरवाजाची कडी लावून घेतली. त्या झालेल्या आवाजाने भूषण दचकून उठला आणि सरिताची अशी भयंकर झालेली अवस्था पाहून तो जागेवरून उठून तिच्या जवळ गेला. सरिता, काय झालं? एवढी का घाबरलीयस आणि कुठे गेली होतीस एवढ्या रात्री? भूषणने विचारलं. तशी सरिता त्याला बिलगून रडू लागली. तिला शांत करत भूषण पुन्हा म्हणाला, काय झालं सांग बरं मला. काही वाईट स्वप्न पाहिलंस का? भूषणने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. तसे रडत रडत सरिता बोलू लागली. मी म्हणाले होते ना तुम्हाला, पूर्वा ही आता आपली पूर्वा राहिलेली नाही. तिला कोणीतरी पछाडलं आहे. पण तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवला आणि आता मी जे काही पाहून आली आहे ते पाहून माझा पूर्ण विश्वास बसलाय की पूर्वाला कोणीतरी पछाडलं आहे. मी तुम्हाला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण तुम्ही उठला नाहीत आणि म्हणून मी एकटीच तिच्या मागे गेले होते आणि मी जो भयंकर प्रकार तिथे पाहिला तो पाहून भीतीने माझी बोबडीच वळाली. इतके बोलून सरिताने तिकडे जे काही पाहिलं ते सर्व भूषणला सांगितलं. सरिता, तुझं डोकं फिरलंय का? भूषण रागाने सरिताला म्हणाला. माझं डोकं नाही फिरलं. तुम्ही एकदा तुमच्या डोळ्याने पहा म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल. इतके बोलून सरिताने दरवाजा उघडला आणि ती भूषणच्या हाताला पकडून खेचत त्याला पूर्वाच्या खोलीकडे घेऊन गेली. सरिता, हे काय करतीयेस? एवढ्या रात्री पूर्वाच्या खोलीमध्ये कशाला जायचं? झोपली असेल ती, भूषण म्हणाला. पण सरिता ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. ती भूषणला खेचत घेऊन जात होती. पूर्वाच्या खोलीजवळ पोचून सरिताने पूर्वाच्या खोलीचा दरवाजा उघडला तर पूर्वा खरंच खोलीत कुठेच दिसत नव्हती. पहा, कुठे पूर्वा? मी म्हणाले होते ना ती घरात नाहीये, सरिता रडत म्हणाली. तेवढ्यात पूर्वा बाथरूममधून बाहेर आली पण ती तशीच वाकून चालत होती. काय झालं बाबा? तुम्ही आणि आई यावेळी इकडे? पूर्वाने त्याच घोगऱ्या आवाजात विचारलं. काही नाही बेटा, तुझ्या आईने एक भयानक स्वप्न पाहिलं आणि तुझी काळजी वाटत होती म्हणून आम्ही तुला पाहायला आलो. हो की नाही सरिता? सरिताकडे पाहून भूषण रागाने म्हणाला. सरिता आश्चर्याने पूर्वाकडे पाहत होती. काही वेळापूर्वी तिने जे काही पाहिलं होतं ते सत्य होतं की स्वप्न हेच तिला समजत नव्हतं. आई, काय झालं? काय पाहिलं स्वप्नात? पूर्वाने विचारलं. काही नाही, तू झोप बेटा, मी तिला घेऊन जातो, भूषण म्हणाला आणि सरिताच्या हाताला पकडून तो तिला बाहेर घेऊन जाऊ लागला. सरिता अजून सुद्धा पूर्वाकडे पाहत होती आणि पूर्वा तिच्याकडे पाहून स्मितहास्य करत होती. खोलीचा दरवाजा बंद झाल्यानंतर पूर्वा आरशासमोर उभी राहून आपल्या डोक्यावरची ओढणी सरळ करत होती. पण पलीकडे आरशात पूर्वा नसून ती म्हातारीच होती. तेवढ्या बाहेर जोरात कावळे ओरडण्याचा आवाज आला. तसे पूर्वाने एकदा त्यांच्याकडे पाहिलं आणि मग ती पुन्हा आरशात पाहू लागली. सरिता, तू उगाच तमाशा करतीयस. तुझ्या सांगण्यावरून आपण पुन्हा पुन्हा पूर्वाला बघितलं पण तू सांगती आहेस तसं आपल्याला काहीही दिसलं नाही. तू सांगतेस त्यात काहीही तथ्य नाही. सरिता, समजून घे, ती आपली मुलगी आहे, आपली पूर्वा. तू समजतेस तशी ती दुसरी कोणीही नाहीये ना. तिला कुणी पछाडलंय. खोलीत येऊन चिडून भूषण बोलत होता.
हे पहा, मी खोटं बोलत नाहीये आणि आई आहे मी तिची. तिच्याबद्दल असं का बोलेन मी? मला काही माझी लेक जड नाही झाली, पण ती जे काही करतीये त्यात जर तिला यश मिळालं तर आपला मृत्यू निश्चित आहे, सरिता रडत म्हणाली. परत तेच? सरिता, शुद्धीवर ये. तुला समजत नाहीये का मी काय बोलतोय ते? ती पूर्वा आहे आणि तिला कमरेत चमक भरली आहे म्हणून ती वाकून चालतीये. तिची चमक जर उद्यापर्यंत बरी झाली नाही तर आपण डॉक्टरला बोलवू. बस, बाकी काहीही तिला झालेलं नाहीये, भूषण चिडून म्हणाला. ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं तर उद्या कुसुम जो अंगारा घेऊन येईल तो तुम्हीच तुमच्या हाताने पूर्वाला लावा, म्हणजे तुम्हाला समजेल कोण खरं आणि कोण खोटं, सरिता चिडून म्हणाली. हे बघ, हे अंगारे धुपारे यावर माझा विश्वास नाही. तुला माहितीये मी देव मानतो, माझी देवावर श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा मुळीच नाही, भूषण म्हणाला. ठीक आहे, एकदा माझ्यासाठी हे करा, सरिता म्हणाली. ठीक आहे, उद्या करेन, पण जर तू म्हणतेस तसं काही नाही झालं तर? भूषणचे वाक्य मध्येच तोडत सरिता म्हणाली. तर काय, मला आनंदच होईल मी चुकीची ठरले याचा. त्यांचं संभाषण त्यांनी इथेच थांबवलं आणि दोघे झोपण्याचा प्रयत्न करू लागले. काही वेळ गेला. आई, बाबा, मला वाचवा, ही पहा, ही मला घेऊन जातीये. आई, बाबा. सरिताला पूर्वाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. आजूबाजूला ओसाड माळ होता आणि त्या माळावर पूर्वाचा आवाज घुमत होता. सरिता, सरिता, वाचव आपल्या पूर्वाला, कापऱ्या आवाजात भूषण ओरडला. हा तर भूषणचा आवाज. भूषण, कुठे आहात तुम्ही? सरिताने आवाज दिला. सरिता, मी इकडे, डावीकडे, भूषणचा डावीकडून आवाज आला. तसे सरिता डावीकडे पळाली आणि तिकडे तिला दिसलं की तिकडे भूषण रक्ताच्या थारोळ्या पडला होता. त्याला अशा अवस्थेत पाहून सरिताने टाहो फोडला. भूषण, नाही, हे कसं झालं? सरिताने रडत रडत त्याचं डोकं मांडीवर घेतलं. सरिता, ती म्हातारी आणि आपली पूर्वा, वाचव, इतके बोलून भूषणने प्राण सोडला. आई, बाबा, वाचवा मला. पूर्वाचा आवाज पुन्हा सरिताच्या कानावर पडला. तसे सरिता उठली आणि त्या आवाजाच्या दिशेनं गेली. ती थोडी पुढे गेली आणि अचानक तिच्या पाठीमागून कुठली तरी टोकदार वस्तू तिच्या पाठीमध्ये घुसली आणि रक्ताची चिळकांडी उडाली. सरिताच्या समोर तीच म्हातारी हसत उभी होती जी तिने पूर्वाच्या खोलीमध्ये आरशात पाहिली होती, आणि तीच म्हातारी आता सरिताकडे पाहून हसत होती. सरिता जमिनीवर पडली आणि पूर्वाला ती म्हातारी तिच्या डोळ्यांसमोर हाताला धरून घेऊन जाऊ लागली. नाही, सोड माझ्या लेकीला, नाही. सरिता जमिनीवर पडून जोरात ओरडत होती. आई. पूर्वाची किंकाळी हवेत विरून गेली. पूर्वा, असं ओरडून सरिता दचकून उठली आणि आजूबाजूला पाहू लागली. आजूबाजूला अंधार होता आणि ती तिच्या खोलीमध्येच होती. सरिता, सरिता, तू ठीक आहेस ना? भूषणने शेजारी उठून बसलेल्या सरिताला विचारलं. सरिताच्या चेहऱ्यावर भय अजून स्पष्ट दिसत होतं. तिचा चेहरा घामाने भिजला होता. सरिता, काय झालं? अशी अचानक का ओरडलीस? भूषणने सरिताच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. ती म्हातारी आपल्या पूर्वाला घेऊन जातीये आणि त्या म्हातारीने तुम्हाला सुद्धा मारून टाकलंय आणि तिने माझा सुद्धा खून केलाय. आणि आपली पूर्वा आपल्याला पाहून रडतीये आणि ती म्हातारी तिला घेऊन जातीये. आपल्या समोरून ती म्हातारी तिला घेऊन जातीये. सरिता रडत रडत बोलत होती. कोण म्हातारी? कुठे नेतीये पूर्वाला? हे बघ सरिता, तुला काहीतरी स्वप्न पडलंय आणि इकडे आल्यापासून तू अशीच वागतीयेस. आपण मुंबईला गेलो की डॉक्टरांकडे जाऊन येऊ. मुंबईला परत गेलं की मगच बहुतेक तुला बरं वाटेल, भूषण तिला समजावत म्हणाला. म्हणजे मी तुम्हाला वेडी वाटतेय का? भूषण, मी वेडी झालेली नाहीये, पण तुम्ही मात्र नक्कीच वेड्यासारखे वागताय. समोर एवढं सर्व होतंय आणि तुम्ही काहीच समजून घेत नाही आहात. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये ना? ठीक आहे, तुम्ही तसे पण अंगारा लावणारच आहात उद्या तिला, तेव्हाच तुम्हाला समजेल, रागाने सरिता म्हणाली आणि बाथरूमकडे निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली आणि इकडे पूर्वाला कसली तरी चाहूल लागली.
ती बेडवरून उठून उभी राहिली आणि नाकाने जोरजोरात वास घेऊ लागली. हा वास तर माझ्या नावडत्या गोष्टीचा आहे, पूर्वा थोड्या कापऱ्या आवाजात स्वतःशीच पुटपुटली आणि तिने घाईने बाहेर येत जोरात दार उघडलं आणि खोलीच्या बाहेर येऊन पाहिलं तर भूषण घराचं मुख्य दार उघडत होता. ती काही बोलणार तेवढ्या भूषणने दार उघडलं होतं. समोर कुसुम आणि परशा उभे होते. पूर्वाने कुसुमच्या हातांकडे पाहिलं आणि रागाने एक शिवी हासडली. कुसुमच्या हातामध्ये एक बारकी पिशवी होती, जिच्यामध्ये गावात असणाऱ्या महादेवाच्या मंदिरातील उधी होती. हे पूर्वाला समजलं होतं. कुसुम आणि परशा दोघांनी आतमध्ये प्रवेश केला. आता पूर्वाकडे बघत राहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. साहेब, ते ताईसाहेबांनी मागवलं होतं ते घेऊन आली आहे, हातात असलेली पिशवी दाखवत कुसुम म्हणाली. एक काम कर, मी अजून आंघोळ केलेली नाही, त्यामुळे मी याला हात लावू शकत नाही. तू ती खोलीमध्ये ठेव, नंतर तुझ्या ताईसाहेब सांगतील काय करायचं ते. इतके बोलून भूषण खोलीमध्ये निघून गेला आणि त्याच्या पाठोपाठ कुसुम सुद्धा गेली आणि ती पिशवी खोलीमध्ये ठेवून परत आली आणि कामासाठी किचनमध्ये गेली. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.